डॉक्टर, माझे हार्मोनल प्रोफाईल, माझ्या फॅलोपियन ट्यूब्स, माझ्या हस्बंडचा सिमेन अनालिसिस सगळं नॉर्मल असताना देखील मला डॉक्टरांनी IVF का सजेस्ट केले असेल? जेव्हा तुमच्या सगळ्या टेस्ट नॉर्मल असतात आणि तुम्हाला IVFचा सल्ला दिला जातो तेव्हा त्या प्रकारच्या इन्फर्टिलिटीला अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी असे म्हणतात, ज्यामध्ये रिपोर्ट्स तर सगळे नॉर्मल आहेत पण तरी देखील तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नाहीये. तर याचे कारण असू शकते जरा डीप, म्हणजे ज्या गोष्टींचा आपल्याला एव्हिडन्स मिळत नाहीये किंवा त्याच्यासाठी कुठली टेस्ट अवेलेबल नाहीये, पण प्रेग्नन्सी सगळं व्यवस्थित दिसतानाही राहत नाहीये, तर तुम्हाला अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी आहे. ज्याचे कारण असू शकते तुमचं ओव्ह्युलेशन तर होतंय पण फॅलोपियन ट्यूब ब्लॉक जरी नसला तरीही ते एग उचलत नाहीयेत, किंवा तुमचं ओव्ह्युलेशन होतंय, फॅलोपियन ट्यूब एगला पिकअप पण करतायत पण स्पर्म त्या एगला फर्टिलाइज करू शकत नाहीये, किंवा एम्ब्रिओ ही फॉर्म झालाय पण तो एम्ब्रिओ इम्प्लांट होऊ शकत नाहीये. जर तुम्हाला असा काही सल्ला दिला गेला असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या डॉक्टरांचं ऐकायला हवं. फॉर मोर सच इन्फॉर्मेशन काइंडली फॉलो अस.